त्याने पारतंत्र्याच्या काळोखाशी झुंजवत होते. आणि या युद्ध नौकेवर फडकणाऱ्या भगव्या पताकीची चापट आदिलशाहीवर लागली आणि आदिलशाहीची मोहनिद्रा काही काळ भंगली. त्याने धमकीवजा पत्र आता मावळात देशमुख मंडळींना पाठवले. पण मावळात आता आदिलशाही मावळतीला निघाली होती. आदिलशाहीच्या पत्राला स्वराज्य स्फुरण चढलेले हे 12 मावळ उत्तर देत होत, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. न्यायाय अलंकार मंडित शिवराय आणि मराठ कुळाची जगदंबा जिजावायचा आहे रयत हात जोडून निहाळत होती. स्वराज्याच्या सुराच्या सर्व आबादाने व्हायला लागलं आणि पुण्याच्या लाल महाली न्यायनिवाडे व्हायला लागले. त्या रयतेची मन तरी काय सांगत होती? असंच काही, दिलं ओटी तर तुझी जाई स्वराज्याचं माहेर, दिलं ओटी तू तुझी जाई स्वराज्याचं माहेर, राजा पाटलाचा चौरंगा केला लेकी बाळीचा आहेर. भाऊ शिवबा आमुचा शिवशंकरावाणी, भाऊ शिवबाहू आमुचा शिवशंकरावाणी, देव इठोबाच्या नंतर शिवबाच. स्वराज्याचा खुल्लं होत, वाढत होत. अशातच एक घटना घडली. शिरवळच्या पलीकडे जावळी होती. ह्या जावळीचा भाग म्हणजे अतिदुर्गम, बेडीवाकडी वरणे, काटेरी झाडे, उंच डोंगरे, खोल दऱ्या. या जावळीच्या रडतोंडीच्या घाटावर गनिम यावा आणि इथल्या दुर्गमतेला बघून रडावा अशी ही जावळी. आणि ही जावळी होती मोरे घराण्याची जहागीर. विजापूरकरांकडे असलेले मोरे स्वतःला कोकणचे राजे म्हणत आणि स्वतःला पदवी लावत चंद्रराव. याच वेळी जावळीचा कारभारी असलेला दौलतराव हा मरण पावला आणि तो निपुत्रिक असल्याने सर्व मोरे मंडळीमध्ये जहागिरीचा तंटा उभा राहिला. तेव्हा मेलेल्या दौलतरावाची आई मांडका हिने शिवतरकर मोरेच्या वंशातील कृष्णाची बाजी याला दत्तक घेऊन शिवरायांची मदत मागितली. आणि विजापूरकरांच्या जावळीवर शिवाजी महाराजांनी नवीन चंद्रराव बसवला. इकडे राजनीती धुरंधर शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची सीमा वाढत होती. 1647च्या मार्च प्रारंभी बापूजी मुदगल देशपांडे यांनी कोंढाणा घेतला. शिरवळचं ठाणं स्वराज्यात आलं आणि ऑक्टोबर 1648ला राजे पुरंदर शिरोवर्ती झाले. अर्थात स्वराज्यात किल्ले पुरंदर आला. आता मात्र आदिलशाहीला आपल्या अस्तित्वाची भीती वाटायला लागली. एकीकाळी मुघलांना रणात लोळवून निजामशाही मांडीवर खेळवणाऱ्या शहाजी महाराजांची दास्तीच जणू विजापुरात उभी राहिली. नवाब मुस्तफा खानास जानेवारी 1648ला शहाजी राजांना कैद करण्यासाठी आदिलशहाने कर्नाटकात पाठवलं. दगा करण्या अगोदर शहाजी राजांसोबत मुस्तफा खान एवढ्या प्रेमाने वागायला लागला की एक दिवस शहाजी राजा त्याला म्हणाले सुद्धा, एवढ्या आपुलकीने माणूस दगाबाजी करण्यापूर्वीच वागतो बरं का खान साहेब. शहाजी राजांनी बोलून गेलेले हे वाक्य खरं